त्यामुळे एप्स्टीनला ज्या पद्धतीने कारागृहात संपवल्या गेलं त्याच पद्धतीने अशोक खरातला वरती पाठवण्यासाठी तयारी केली जाऊ शकते, जेणेकरून त्याचं तोंड कायमचं बंद होईल आणि कधीही कुठलेही मोठमोठ्या आसामींची नावं पुढे येणार नाहीत. अर्थात हे सर्व तर्कवितर्क जरी असले मंडळी, तरी ज्या पद्धतीने राजकीय वर्तुळात घाबरगुंडी सुटलेली आहे त्यावरून ही शक्यता अजिबातही नाकारता येत नाही, लक्षात घ्या. कारण फक्त नेतेच नाही तर अनेक उच्चस्तरीय अधिकारी देखील या लंपट बाबांचे भक्त होते अशी माहिती आहे आणि अनेक फोटोग्राफ्स पुढे आलेले आहेत. आणखी या विषयात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, या प्रकरणाचा वापर राजकारणातील विरोधकांचा काटा काढण्यासाठी देखील होऊ शकतो हे लक्षात घ्या. त्यांच्या हाती हे चांगलं शस्त्र लागलेलं आहे. कोण? अशोक खरात नावाचं. त्यामुळे महिलांना न्याय देण्याच्या नरेटिव्ह खाली अनेकांचे विरोधक एक दुसऱ्यांवर तुटून पडताना हल्ली दिसत आहेत. त्यांनी सुरुवात केलेली आहे, पण त्यांची तयारी आतमधून काय सुरू आहे हे आपल्याला माहित नाही. मी जी शक्यता सांगतो आहे, अशा प्रकारच्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये अशा घटना अनेकदा देशात घडलेल्या आहेत हे लक्षात घ्या. कुणाला संपवून आत्महत्येचा बनाव दाखवणं या लोकांसाठी फार काही कठीण नाही. तुम्हाला ठाऊक असेल, अजितदादांच्या विमान अपघाताला कुणीही मान्य करायला तयार नाहीत की तो अपघात होता. अनेकांचा विश्वास बसतोय की घातपात होता आणि त्यासाठीच म्हणून रोहित पवार लढा देत आहेत, हेही तुम्हाला माहिती आहे. मग रोहित पवारांची मागणी समजून का घेतली जात नाही? त्यामुळे घातपात असेल तर तो घडवून आणणं साध्य होऊ शकतं हे लक्षात घ्या. म्हणतात ना, राजकारणात काहीही घडू शकतं. त्याचप्रमाणे पोलीस तपासात सामान्य कुटुंबातील व्यक्तींना किंवा महिलांना चौकशीसाठी पुढे येण्यास तयार केलं जात आहे असं फडणवीसांनी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना एन्करेज करतो आहोत, त्यांना विश्वास देतो आहोत असं फडणवीसांनी सांगितलं. परंतु ज्या ज्या महिला पुढे येतील त्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असणार हे लक्षात घ्या. मोठ्या धनवान कुटुंबातील व्यक्ती पुढे येणार नाहीत चौकशीसाठी, किंवा ती नावं पुढे आली तर अनेकांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक खरात याच्या जीविताला धोका आहे ही शक्यता नाकारता येत नाही. आणि सोबतच रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी अजूनपर्यंत का बोलवलं नाही हा देखील प्रश्न आहे. तर यामागे देखील हेच कारण असू शकतं, लक्षात घ्या. रुपाली चाकणकरांची जेवढी बदनामी होऊ नये त्यापेक्षा जास्त त्यांची बदनामी सोशल मीडियावरून होत आहे. एका महिलेसाठी, तिच्या अस्तित्वासाठी ही योग्य गोष्ट नाही, ही चांगली गोष्ट नाही. मी तर विनंती करतो की असे फोटोग्राफ्स यापुढे जास्त तुम्ही प्रदर्शित करू नये सोशल मीडियावरून, चांगलं नव्हे. परंतु त्या म्हणतात फक्त मलाच टार्गेट केलं जात आहे, हे देखील त्या सांगत आहे. परंतु जर का रुपाली चाकणकरांची चौकशी सुरू झाली आणि त्यांच्यावर जास्त दबाव आला तर त्या देखील अनेकांबद्दल गौप्यस्फोट करू शकतात हे लक्षात घ्या.